जय भीम। शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे बुद्ध विहारे ही सामाजिक क्रांतीची केंद्रे असायला हवीत। त्याचे लेखक आहेत सुरेश दगडू भालेराव। विश्ववंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, बुद्ध विहारे ही सामाजिक क्रांतीची केंद्र असायला हवीत। असे ते का म्हणाले याची प्रचिती आता येऊ लागली आहे। बुद्ध विहाराची जवळून पाहणी केली असता असे लक्षात येते की केवळ बौद्ध लोकच एकत्र येऊन बौद्धांसाठी कार्य करीत असताना दिसतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे उद्दिष्ट होते। प्रथम आपण बुद्ध धम्म स्वीकारला व तो इतरांना दिला व दरेकाने दरेकास धम्म दीक्षा देण्याचा अधिकार दिला। आज मितीस तो होताना दिसून येत नाही। स्वतः बौद्धांनी असे आचरण करावे की इतर लोकांनी आपला आदर्श घेऊन बुद्ध धर्माची दीक्षा घ्यावी, पण असे होण्यापेक्षा आपलेच लोक इतर धर्माच्या नादी लागून आपला सुखाचा मार्ग सोडून त्यांच्या नादी लागताना दिसत आहेत। जोपर्यंत बौद्धांच्या घरातील देव्हारे बाहेर निघत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहणार आहे। त्यासाठी मुळावर घाव घालून त्यांच्या मानेवरचे जोखड उतरविले पाहिजे। केवळ विहारामध्ये वंदना घेऊन जयंती साजऱ्या करून भागणार नाही, तर तेथे सामाजिक क्रांतीची बीजे रोवली गेली पाहिजे। अशी पोषक वातावरणाची निर्मिती करून सामाजिक क्रांतीची बीजे रोवून आपण सर्वांना जोडू शकतो, अन्यथा शत्रू तुमचे विभाजन करणे चालूच ठेवणार आहे। आज विहारामध्ये तरुणांचा येण्याचा कल कमी होताना दिसून येतो आहे। वयस्कर विहारांचा ताबा सोडायला तयार नसतात। जोपर्यंत तरुणांच्या हाती विहारांची व्यवस्था देत नाहीत तोपर्यंत तसेच चालू राहणार आहे। त्यामुळे इतर राजकीय पक्ष जेव्हा हिंदूंचे सण आले की याच मुलांच्या हाती दहीहंड्यांचा दांडियाचा खेळ सोपवितात व हीच आपली मुले आपल्याच विहाराच्या प्रांगणात दांडियाचा खेळ रंगवितात। तसेच दहीहंडी रंगपंचमीचा रंग येथेच खेळला जातो। डान्सच्या स्पर्धा याच विहाराच्या जवळ असतात। याविषयी कोणी बोलावे हा प्रश्न उपस्थित होतो। भांडणाच्या भीतीने सच्चे बौद्ध मूग गिळून गप्प बसतात व विहाराकडे येणेच बंद करतात। त्यांना विहारात काय येत असे नाही असे विचारले असता मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो असे म्हणून टाळाटाळ करतात। त्यामुळे विहारात गर्दी कमी होऊ लागली आहे। दैनिक सम्राटवर रविवारी विहारात जाण्यासाठी आव्हान करीत आहे। लोक जमू लागले आहेत, पण ही समस्या उभी ठाकली आहे। जी बुद्ध विहारी खरोखरच सामाजिक क्रांती करत असतील त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मानाचा जय भीम। आपण सर्व आंबेडकरी चळवळ चालविणारे लोकशाही मानणारे लोक आहोत, पण जेव्हा विहाराच्या कार्यकारिणीची निवडणूक होते तेव्हा नवीन लोकांची निवड सर्वानुमते केली जाते, पण मागील कार्यकारिणी नवीन कार्यकारिणीला पुढे कार्य करण्यास सहकार्य करण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडतात व ते कोठे कार्य करताना कधीच चुकतात याची वाटच बघत असतात। चुकल्यावर संघर्ष उभा करतात तेव्हा जुन्या कार्यकारिणीने निवडून दिलेल्या नव कार्यकारिणी सोबत राहून त्यांना सहकार्य करण्याची गरज असते। तसे न करता चळवळीला बाधक होईल असे वर्तन करून सर्व आरोप नवीन सदस्यांवर ठेवतात। त्यामुळे विहारात येणाऱ्या लोकांचा लोंढा कमी होतो, मात्र कार्यकर्त्यांचा आखाडा भरून विहारात संघर्ष उभा राहतो। याला एकमेव कारण म्हणजेच आपल्याला बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा संदेश समजलाच नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, बुद्ध विहारे ही सामाजिक क्रांतीची केंद्रे असायला हवीत। मुळात बुद्ध धम्मच हा सामाजिक क्रांतीचा धम्म आहे। त्या काळी असलेल्या व्यवस्थेला नाकारून नव विचारधारा जी मानवाच्या दुःख मुक्तीचा मार्ग सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दिला तोच धम्म हा आचरणात धम्म आहे। केवळ विहारात वंदना घेणे, जयंती साजरी करणे, पुण्यतिथी साजरी करणे असे करणे नव्हे, तर विहारालगतच्या समस्त बौद्धांनी एकत्र येऊन बुद्ध धम्माचे शुद्ध आचरण करून सामाजिक बांधिलकी जोपासणे हाच खरा विचार अभिप्रेत आहे। आम्ही दरवर्षी आंबेडकर जयंती येण्या अगोदर 1 महिना तयारीला लागतो। पैशाची जुळवाजुळव सुरू होते। आपल्याच लोकांकडून पैसा गोळा करावा व जे देतील त्यांच्याकडून तो स्वीकारावा हा आमच्या कार्यकर्त्यात अतिउत्साह असतो। तो जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा मग काही लोक दारू विक्रेत्याकडून, मटण विक्रेत्याकडून, मटका चालविणाऱ्या लोकांकडून वर्गणी घेतात। जेव्हा कार्यक्रम पत्रिका तयार होते तेव्हा याच दारूवाल्याचे नाव दानशूर म्हणून टाकले जाते।
जो दारूवाला आपल्या वस्तीत, आपल्या झोपडपट्टीत दारू विक्रीचा धंदा करून आपल्या तरुण मुलांना नशेखोर बनवितात, मटके बहाद्दर बनवितात, तेच पत्रिकेत दानशूर म्हणून मिरविताना दिसतात. जेव्हा वर्गणी जमा झाली की जयंतीची तारीख सर्वानुमते ठरली जाते, मोठमोठे हँडबिल छापले जातात, पण त्यात कोणाचे नाव पुढे आणि कोणाचे मागे झाल्यास तेव्हा एकदा संघर्ष उभा राहतो. ते हे हँडबिल पॅम्पलेट फाडून फेकून देतात. त्यानंतर पुन्हा एकदा हँडबिल छापले जातात. मिरवणुकीच्या तयारीसाठी डीजे ज्याच्या जास्त आवाज असेल तो ठरविला जातो. त्याची बिल जवळपास लाखाच्या घरात असते. ऑर्केस्ट्रा किंवा गाण्यांचा सामना आहे. बुकिंग होते. मंडप, लाईट, डेकोरेशनचे सर्व नियोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीची तारीख येते. नियोजित पत्रिकेप्रमाणे सकाळी 10 वाजता विहारात वंदनेचा कार्यक्रम असतो. तेव्हा बुद्ध विहारात वयस्कर व महिलांचाच मुख्यतः सहभाग असतो. बनते किंवा बौद्धाचार्य अथवा बौद्ध उपासक वंदनेचा कार्यक्रम घेतात. तेथे उपस्थिती नगण्य असते. उपस्थिती नगण्य असल्याने प्रवचन दिले जात नाही, कारण ती आपल्या सोयीने आखलेल्या जयंतीची तारीख असते. सायंकाळी 6 वाजता मिरवणुकीची तयारी सुरू होते. टेम्पो किंवा ट्रॅक्टर शहरात हल्ली मोठ्या प्रमाणात रथावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध मूर्तीची सजावट करून ठेवलेली असते. काही मंडळींनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा मोठा फोटो तयार केलेला असतो. त्यांच्या फोटोच्या एका बाजूला निळा ध्वज तर दुसऱ्या बाजूला धम्मध्वज लावला जातो. काही मंडळावर शिवसेना, BJPची अंकुश असेल. निळ्या ध्वजाच्या मागे भगवा ध्वज फडकत असतो. या मिरवणुकीत काही कार्यकर्ते कपाळाला नीळ लावून नाचतात, काही भगवा टिळा लावून नाचतात. जे कपाळावर निळा टिळा लावतात त्यांना RSS निळे वादळ म्हणून संबोधते व जे भगवे टिळे लावतात त्यांना भगवे वादळ म्हणून संबोधते. या दोन्ही वादळांचे चालक कोण आहेत हे सांगण्याची गरज नाही. या अशा भव्य मिरवणुकीत कोणत्या पैशाचा वापर होतो हे आपणा सर्वांस ठाऊकच आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांची संयुक्त जयंती केवळ नाच गाण्यावर साजरी केली जाते. आज आपल्या देशात बौद्धांची पिछेहाट सुरू आहे. केवळ बौद्धांचीच नसून तमाम बहुजनांची पिछेहाट होत आहे. आज 85% समाज हा अडचणीत आला आहे. त्याशिवाय मॉब लिचिंग म्हणजेच कोणा एका नागरिकास अडवून जय श्रीराम म्हणण्यास सांगणे व त्याने तसे न केल्यास त्याला अनेकांनी मिळून मारझोड करणे, या प्रकरणाची मोबाईलवर शूटिंग करून ती सोशल मीडियावर व्हायरल करणे, अशा प्रकारच्या या दहशतवादाला पेव फुटले असून हा मॉब लिंचिंग प्रकार देशाला घातक आहे. त्याचप्रमाणे जातीय अत्याचारातही वाढ झालेली आहे. खैरलांजली, जवखेडा, कवळीपाडा, खर्डा, आता नुकतेच शिर्डी, अनेक ठिकाणी हत्याकांड घडलेले आहेत. यावर चिंतन होणे गरजेचे आहे. शिर्डी येथील एका कुटुंबातील मुलाच्या मोबाईलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याची रिंगटोन वाजली म्हणून उच्चवर्गीय समाजातील तरुणांकडून त्या मुलाची क्रूर हत्या होते. कोठे चालला आहे केवळ भारत देश? काही पक्ष केवळ धर्मवाद, जातीवाद पेरण्याचेच काम करून सत्ता हस्तगत करीत आहेत. त्याचे परिणाम आहेत. आज देशात प्रधानमंत्री सोबत नियोजन मंडळावर आंबेडकरी चळवळीतील मोठे साहित्यिक अधिकारी आहेत. त्यांच्या हे लक्षात येत नाही का जातीयता बाळगणे या घटनेने गुन्हा ठरविलेला आहे, तरीही जातीयवादातून खून केले जातात. प्रधानमंत्री यांनी देशात योगा, सूर्यनमस्कार, स्वच्छता, भारत माता की जय अशा घोषणा देत बसण्यापेक्षा जातीयवाद निर्मूलन अभियान राबवावे. केवळ ब्राह्मणस्थान असा नारा लावण्यापेक्षा समस्त भारतीयांना समान पातळीवर आणून सर्वांना भारतात सुखाने जगू द्यावे. पण ते तसे करणार नाहीत, कारण त्यांचा पायाच जातीयवादावर, गैरबरोबरीवर उभा आहे. त्यांनी आज देशात खाऊजा म्हणजेच खाजगीकरण, उदात्तीकरण व जागतिकीकरण लागू करून देशातील बहुजनांचे कंबरडे मोडलेले आहे. या देशात एकच समाज जागृत आहे असे म्हटले जाते, तो म्हणजे बौद्ध समाज. तोही अनेक कारणांनी RPIच्या गटातटात विभागले गेलेला आहे. या सर्व गटातटांची युती भाजप किंवा काँग्रेसबरोबर असते. त्यामुळे जागृत समाज असूनही त्यापैकी काही खुर्चीसाठी बांधले गेले आहेत. देशातील अनेक लोकांनी, खेळाडूंनी, अनेक पुरस्कार मिळालेले महान लोकांनी सहिष्णुतेच्या मुद्द्यावर आपले पुरस्कार परत केले आहेत. पण आमचे नेते या मुद्द्यावर काही करण्यास तयार नाहीत. ते खुर्ची सोडायला तयार नाहीत.
ते काम आपण सर्वांनी मिळून बुद्धविहारातून करायला हवे, तरच देशात सुख शांती नांदेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जा तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. तेव्हा आमच्या घराच्या कोडाच्या भिंती होत्या, आता सिमेंटच्या भिंती आहेत. त्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते मौलिक वाक्य लिहा, तुमच्याकडून झाले नाही तर पुढची पिढी तरी त्या दिशेने पावले टाकतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक स्वप्न होते, त्यांना भारत बौद्धमय करावायचा होता. तो त्यांनी त्यांच्या परीने केलाही आहे, परंतु बौद्ध म्हणून शुद्ध बुद्ध आचरणातून भारत बौद्धमय होण्यासाठी कोठेही चर्चा होताना दिसून येत नाही. अजून वेळ गेलेली नाही. फुले शाहू आंबेडकरी चळवळीमुळे समाज जिवंत आहे. तेव्हा एकत्र येतात, तेव्हा लोक लाखोंनी जमतात. त्यासाठी नेते असोत अथवा नसोत, त्यांच्या रक्तात विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि विचारांची प्रेरणा आहे. आज विहारामध्ये आपण जमत असतो, तेव्हा आपल्याला उद्भविणाऱ्या अडचणी आपण तपासल्या पाहिजेत. विहारातील भंतेगण बौद्ध उपासक यांनी चिंतन बैठका घ्याव्यास पाहिजे. त्यासाठी जे विहारात येतील त्यांनी आपापल्या पक्षाचे जोडे विहाराच्या बाहेर ठेवून आत यावे, तरच विचारांचे समर्थन होईल. आज देशाची सत्ता मनोवाद्यांच्या हातात गेली आहे. आपल्या प्रत्येक बौद्धांनी ब्राह्मणी पक्षात जाऊ नये अथवा त्यांच्याशी युती करू नये असा प्रामाणिक विचार रुजवावा. ते आपल्या जीवावर निवडून येतात व स्वतःचेच भले करतात. या देशातील बौद्ध, SC, ST, OBC, NT, VJNT, पूर्वाश्रमातील बौद्ध, परंतु आताचे मुस्लिम या सर्वांनी एकमेकात मिसळायला हवे, तरच या देशात आपली सत्ता येईल. बुद्ध विहारातील काही लोक म्हणतात, आम्हाला राजकारण करायचे नाही, आमचा धम्म आणि आम्ही बाकीच्या फंदात पडायचे नाही. धम्माचे आचरण महत्त्वाचे आहे. त्यांना सांगताना तथागतांनी वज्जी देशाला दिलेला उपदेश महत्त्वाचा वाटतो, म्हणून येथे विशद करतो. जो समाज एकत्रित येतो, एकत्रित विचार करतो, एकत्रित विचाराअंती निर्णय घेतो आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करतो, तो समाज विजयी होतो. आणि जो समाज विजयी होतो, तो समाज क्रांती करतो. तेव्हा सामाजिक क्रांतीचे ठिकाण कोणते असायला हवे हे अधिक न सांगणेच बरे. खऱ्या स्वातंत्र्याची मास्टरकी सत्तेत आहे. तेव्हा सत्ता मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने बहुजनांना स्वातंत्र्य प्राप्त होणार नाही. याचा विचार बौद्ध विहारातून व्हावा, तरच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध विहारासंबंधी केलेल्या बहुमूल्य विधानाला उचित अर्थ प्राप्त होऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय होईल. या ठिकाणी माझा हा व्हिडिओ संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.